हरिओम. मी जात आहे अनिरुद्ध प्रथम पुरुषार्थ धामला. मी कल्याणवरून ही 5:30ची लोकल पकडलेली आहे. कल्याण टू कर्जत असा प्रवास करणार आहे आणि कर्जतवरून आपण पुढचा प्रवास करणार आहे पिंपरी चिंचवडपर्यंतचा. जर कोणी दादर किंवा ठाण्यावरून येणार असाल तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस पकडून पिंपरी चिंचवडला उतरू शकता किंवा मग पुण्याला उतरू शकता. गाडी हॉल्ट आहे, त्यावर डिपेंड आहे सर्व. तर चला मग आपण पुढचा प्रवास बघूया. कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता ही आपली तिकीट आहे. आपण एकदम 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 रिजनेबल रेटमध्ये जातो आहे. जर कोणाचं रिझर्वेशन जरी नसेल तरीही घाबरू नका. बापू ग्रुपेने आपल्याला इथून लोकल ट्रेन्स पण अवेलेबल आहेत. आता इथून आपण 6:55ची दौंड एक्सप्रेस पकडणार आहोत. चला मग पुढचा प्रवास करायचा आहे आपल्याला बापूरायाला भेटायचं आहे. आपल्या गाडीचं आगमन झालेलं आहे. उतरलेलो आहोत आणि आपल्याला इथून थोडंसं वॉकिंग जावं लागेल फॉर रिक्षा. ठीक आहे, तर बघा हे असं स्टेशन आहे आपलं. चिंचवडवरून आपण अनिरुद्ध प्रथम पुरुषार्थ धामला जाण्यासाठी रिक्षा पकडली आहे. साधारणतः अर्धा तास लागतो आपल्याला तिथे जायला आणि रिक्षावाले 250 ते 200 रुपये चार्जेस घेतात. तिथे जाण्यासाठी आपल्याला काही बसेसचे पण ऑप्शन्स आहेत, पण नियर बाय बस स्टॉप्स आपल्याला अवेलेबल नाही आहे. जे पुणेकर वगैरे आहेत त्यांना हे ऑप्शन्स बऱ्यापैकी माहिती असतीलच. पुणे टू धामापर्यंतचं डिस्टन्स खूप आहे, तर प्रिफर करा की चिंचवडवरून तुम्ही ट्रॅव्हल करू शकाल, जे इझी आहे आपल्यासाठी. पोहोचलो आहोत आपल्या लाडक्या बाप्पाच्या तिथे. आपण डुडुलगावला पोहोचलेलो आहोत अनिरुद्ध धामला. चला बघूया. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य हेतू हाच आहे की ज्यांना कोणाला ट्रेनने ट्रॅव्हल करून यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकची कटकट नको, तर असं साधं सोपं सहज असं एकदम प्रवास व्हावा ह्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. अर्थात बापूंनी बनवून घेतलेला आहे. आपण काहीच करत नसतो. जे पण काय होत असतं ते सगळं बापूकृपेनं होत असतं. बापूकृपेने हे दर्शन घडलं, बापूकृपेने हा व्हिडिओ झाला आणि आज आपण जे पण काही आहोत ते फक्त बापूंमुळे आहोत. अंबदनाडाळ इतकं सुंदर धाम तू बनवलं आहेस ना, की प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी असली की आपण चाललो बापूंच्या धामाला. ही प्रत्येक श्रद्धावानाची इच्छा असावी असं मला वाटतं. खरंच प्रत्येकाने एकदा धामाला या. धामामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, इतकी नितळ शांतता आहे आणि खरंच बापू अगदी म्हणतात तसं की मोठी आई आणि आपले स्वामी आजोबा इथेच आहेत. हे स्वामी आजोबांचं आपलं बापांनी जसं सांगितलेलं तशी तसबीर इथे स्थापित केलेली आहे आणि एकदम शांत वातावरण आहे इथलं. प्रत्येकाने हा अनुभव नक्कीच घ्या. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. अशा प्रकारे इथे आपलं प्रथम पुरुषार्थ धामाचं दर्शन पूर्ण होतं आहे आणि इथे तसबिरीच्या समोरच सुदीप काउंटर आहे, तिथे आपण सुदीप लावू शकतो. लव यू सो मच डॅड. खरंच खूप अंबज्ञ. लव यू लॉर्ड डॅड. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.